नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये इकडे आता ज्या मम्मी साहेब आहेत त्या सगळीकडे तात्यासाहेबांच्या बायकोला शोधतात. पण आता त्यांना तिथे तात्यासाहेबांची बायको कुठेच सापडत नाही. ते एका गाडीच्या पाठीमागे त्यांना डाऊट येतो, लपलेली आहे म्हणून तिथे बघायला येतात आणि त्या चोरून बघत असतात. तेवढ्यात सपनी येते आणि म्हणते, मम्मी साहेब काय करताय तुम्ही इथे? तर आता लगेच जी तात्यासाहेबांची बायको आहे तेवढ्या तिथून ती पळून जाते आणि आता ती इकडे स्वयंपाकाचं ठिकाण असतं, ते सत्यतेने स्वयंपाक केलं तिथे येते आणि तिला आता भूक लागलेली असते खूप. आणि त्यामुळे तिथे जी टमाटे दिसतात तिला कच्चे, आणि ते कच्चे टमाटे वगैरे उचलते आणि ती कच्चे टमाटे ते खायला लागते आणि ती खूप खात असते. ते तेवढं ते आता मंजू बघायला येते आणि लगेच आता तात्यासाहेबांची बायको अडुंगी जाऊन लपून राहते. ती कुणासमोरच येत नाही आणि ती लपून राहते. तर आता लगेच ती म्हणते की काय लपून राहिलेली आहे ती आता तर आता लगेच मंजू म्हणते की कोण आहे ते? तर आता लगेच ती चेहरा दाखवत नाही, चेहरा झाकून ठेवते आणि आता मंजू म्हणते, तुम्हाला भूक लागली आहे का? अहो आम्हाला सांगायचं ना, अहो तुम्हाला जेवायला इथे कोणीच नाही म्हणलं नसतं, तुम्ही आम्हाला सांगायचं ना फक्त जेवण करायचं आहे म्हणून, आम्ही तुम्हाला जेवायला दिलं असतं असं म्हणते. तर आता लगेच ते म्हणते की नाही नाही, तुम्ही द्या ना जेवायला, असं मान हलवते ती, मान हलवून सांगते. तर आता मंजू जेवायला ताट करते आणि तिला जेवायला ताट देते. तेवढा तिकडे आता कन्यादान ओतायचं असतं सत्याला, आणि सत्याला म्हणतात की सत्यजितराव तुम्हीच कन्यादान होता. तेवढ्यात आता लगेच मग मी मंजूला बोलवण्यासाठी एक माणूस पाठवतो आणि तो माणूस म्हणतो की चला वाघमारे, चला आता तुम्हाला बोलवलं आहे वहिनी तिकडे. तर आता मंजू म्हणते की हो, इथे एक जेवायला बसले आहे, त्यांना काय लागतं हवं नको दे आणि मी जाते तिकडे. आणि आता मंजू आणि सत्याकडे कन्यादान ओततात. तर आता ती बाईला ते जेवते वगैरे आणि इकडं आता सत्य आणि मंजू कन्यादान ओतून बाहेर येतात. तेवढ्यात आता सत्य आणि मंजूचं काहीतरी बोलणं बाहेर चालू असतं आणि तेवढ्यात सत्या काहीतरी आणण्यासाठी मंजू त्याला पाठवते आणि सत्य जातो. तेवढ्यात तिथं काही माणसं उभं असतात. मंजूला डाऊट येतो. मंजू त्यांच्याकडे येते आणि म्हणते की काय, कोण लागतंय तुम्हाला, काय करता इथे, कशासाठी थांबलाय? तर आता लगेच जी मंजू आहे त्यांना मारायला धावते. तेवढ्यात ते माणसं आता मंजूला मारायला धावतात तलवारीने आणि तेवढ्यात आता सत्य येतो आणि सत्य तलवार पकडतो. सत्याचा हात तलवारीने कापतो आणि आता लगेच मंजूच्या डोक्यावर रक्त पडतं. बघूया आता पुढील भागात काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.